तुझ्या रूपानं वेड लावलं बाई मला, तुझ्या रूपानं वेड लावलं आहा. तुझ्या रूपानं वेड लावलं बाई मला, तुझ्या रूपानं वेड लावलं आहा. तुम्ही जर तो प्रीमियम व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चाललाय, त्याच्यावरतीच आपण हे ट्यूटोरियल क्रिएट केलं. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करायचे. कॅपकट तुम्ही ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे आपल्याला, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली बीट मावडी दिला आहे तो तुम्हाला इथून ॲड करायचा आहे. ह्या बीट मावडीवरती क्लिक करायचं आहे, खाली थोडं ते स्क्रोल करायचं आहे आणि तुम्हाला एक्स्ट्रा कडूचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. आता ह्या बीट मावडीमध्ये आपण बीट दिलेले आहेत, तर ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून व्हिडिओ स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट आपली इथे चेंज होते, ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या पुढची व्हिडिओ इथे चेंज होते तर स्प्लिट करा. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो शेवटच्या बीटमध्ये पण तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे. स्प्लिट केल्यानंतर असे वेगवेगळे भाग होऊन जाते. यामध्ये आता तुम्हाला काय करायचं, फोटो ॲड करायचा आहे. फोटो आपल्या प्रत्येक बीटला तुम्ही वेगळा फोटो इथून ॲड करून घ्यायचा. तर सिम्पली ह्या पहिल्या बीटवरती क्लिक करायचं व्हिडिओवरती आणि खाली थोडं ते स्क्रोल करून रिप्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इथून तुम्हाला तुमचा फोटो इथून ॲड करायचा आणि 2 बटन इथून हा फोटो सेट करा अशा प्रकारे. ठीक आहे, परफेक्टमध्ये अशा प्रकारे इथून तुम्हाला प्रत्येक बीटला तुम्ही फोटो ॲड करून घ्यायचा. फोटो ॲड केल्यानंतर इथून मग पहिल्यांदा जुटायचं खाली ओरिजिनल ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून आपल्याला आता PNG ॲड करायचं. PNG ॲड करण्यासाठी ॲड ओरलेवरती क्लिक करून PNG इथून तुम्हाला ॲड करायचं आहे. हे PNG इथून ॲड केल्यानंतर ह्याची लेंथ शेवटपर्यंत न्यायची अशा. ठीक आहे, नेल्यानंतर सिम्पली PNG थोडं इथे झूम करा अशा. ठीक आहे, त्याच्यानंतर फोटोला इथून परफेक्ट बसून जाईल. आता मी काय करतो, इथून फोटो ॲड करून घेतो बीटनुसार, तुम्ही पण घ्या. हे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीटनुसार इथून ॲड करून घेतले. ते ॲड केल्यानंतर सिम्पली काय करायचं, आपल्याला हे जे ट्रान्झॅक्शन असेल कोणत्या पण एका ट्रान्झॅक्शनवरती आपल्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिम्पली लाईटच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल पॉपअप शिफ्टचा, तो तुम्हाला इथून अशा वेळी इथून सिलेक्ट करायची, खालची लेंथ संपूर्ण यायची. त्याच्यानंतर तुम्हाला अप्लाय डॉलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला काय करायचं, पहिले जे 3 ट्रान्झॅक्शन असतील ना ते सिम्पली आपल्याला ना अशा प्रकारे ननवर क्लिक घ्यायचं आहे. म्हणजे 3ला पहिले जे 3 ट्रान्झॅक्शन असतील त्यांना द्यायचा नाही इफेक्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढच्या सर्व ट्रान्झॅक्शनला अप्लाय होऊन जाईल. आता आपल्याला काय करायचं, सिम्पली आज आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं, खाली ॲनिमेशनचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून हे तुम्हाला इंच ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल व्हर्टिकल स्लाइड्स. हा जो तुम्हाला इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून मिळून जाईल. सिम्पली इथून स्लाइड करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता पहिल्या ज्या 2 फोटोला इफेक्ट दिले नाही तेच पुढच्या 2 फोटोला इफेक्ट द्यायच्यात. त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा जुटायचं खाली इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली काय करायचं, लाईटच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल गॉड रेजचा, तो तुम्हाला इथून स्लाइड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्या जे इफेक्टची लेंथ तसं पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला ब्लर आहे ते 0 करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता इथं मला सिम्पली 3 सेकंद तिथला फोटो बस यायचं जे तुम्हाला स्प्लिट केला आहे तिथे आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली पार्टच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल सेकचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्या जे इफेक्टची लेंथ असेल 3 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं, स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता इथं मला इथे जायचं आहे 3 सेकंदाच्या फोटोचं, तिथून पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली डेकोरच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल गर सिक्रेट्स, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल 3 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आणि इथून तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.